नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील राजनीती आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या। तर सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। कोल्हापूरमध्ये सतत वाढत्या उन्हाचा तडका पाहून प्रशासन सतर्क झाले आहे आणि खबरदारी घेताना उपाय राबवले आहेत। तीव्र उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। जिल्हा परिषदेचे सर्व प्राथमिक शाळा आता सकाळच्या करण्यात आल्या आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दुपार होणाऱ्या तीव्र उष्णतेपासून आता आराम मिळेल। प्राथमिकता शिक्षकाधिकारी मीना शेडकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना सुरक्षित रूप प्राधान्य देत आहे। हा निर्णय सरकारकडून घेतला गेला। कोल्हापूर नकली नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या 2 व्यक्तींना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे। छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशन परिसरातून दोघांमध्ये व्यवहार चालू असताना पोलिसांनी ही कारवाई केली। अटक केलेल्या आरोपींचे नावे राहुल किरकुडे आणि गुरु मेघाणे आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन 500 रुपयांचे 262 नकली नोटा जप्त केल्या, ज्यांची एकूण किंमत 1,31,000 रुपये असल्याचे सांगितले होते। साध्या पोलिसांनी दोघांची घरी छापे मारले आहेत, परंतु तिथे काही संशयापूर्ण सापडले नाही। आता पोलीस त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग्स बघत आहे आणि या तपासणीमुळे नकली नोटांचा मोठा रॅकेट घोडीशा करण्याची शक्यता समोर आली आहे। कल्याणच्या अर्धवटी कारागृहामध्ये फटाके फोडण्याचे प्रकरण खडपोड पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अज्ञात फरार झाला। अटक केलेल्या आरोपी नावे रोहित जगताप, श्रीकांत भागवत आणि आकाश खेडकर असे आहेत। पोलीस नातेवाईक करताना कारवाईनंतर दिघोंनी सार्वजनिक ठिकाणी फिरले। तपासात समोर आले आहे की उल्हासनगर कुख्यात आरोपी सतीश उर्फ सत्यभाई कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त यांना आतिषबाजी करण्यात आली होती। सध्या पोलीस फरार आरोपी शोधत घेत आहे आणि प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे। उमरखेड तालुक्यात भवानी गावात वन विभागी मोठी चूक समोर आली आहे। मडक्या बेहोश करण्यासाठी पाठवलेले डॉग चुकून एका नागरिकाला लागले। वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान माकडाचा अचानक हल्ल्यामुळे डॉग संध्याजनक खराड यांना लागले। इंजेक्शन बसल्याने ते जखमी झाले आणि खडतांनी हडकंप मचला। रागाने भरलेले गावकऱ्यांनी वन विभाग दुर्लक्ष करून तीव्र संताप व्यक्त केले। जखमी व्यक्तींना तांदडीय कोरठा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले, जिथे त्यांची स्थिती आता असलेजनक आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू या ताज्या ठळक बातम्या। तुम्ही पाहत राहा नागपूर समय। धन्यवाद।